नाम विश्रुतम् ईशान्यर्न सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकरक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकाग्रजयविठोदश्रीज्ञानदेव महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्तनाहि नामे तरिते व्यर्थ, चित्तनाहि नामे तरिते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवेन धावया न पवे कोणे, हरिवेन धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक, नामे तिन्ही लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक उद्धरती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा आपला अभंग दर एकाशीला होणाऱ्या प्रवचनामध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराज या हरिपाठाच्या 10व्या अभंगामध्ये म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी। त्रिवेणी संगम म्हणजे प्रयागराज, गंगा यमुना या संगमावर जरी आंघोळ केली नाना तीर्थे भ्रमी। आता त्या तीर्थाला धरून त्यांनी नाना तीर्थानं जगातल्या सगळ्या तीर्थाची आवृत्ती केली। प्रयागराज तर सगळ्या तीर्थांचा राजा आहे, आपण मागे त्याचा विचार केलाय, पण ते राजावर जरी आंघोळ केली आणि प्रजावर जरी आंघोळ केली आणि सगळ्या तीर्थाचा राजा असते समुद्र। प्रयागराज तीर्थांचा राजा आहे पण सगळ्यांचा राजा समुद्र आहे। कारण काय, तीर्थे जे का त्रिभुवनी, सकळी तीर्थे त्रिभुवनी, हा येगा घडती समुद्र अवगाहानी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकल। हा, समुद्राची आंघोळ केली की सगळ्या तीर्थाची आंघोळ झाली असं दीक्षा असतं। मग हे असं जरी असेल, सगळे तीर्थ असतील, त्रिवेणी संगम असेल, दुनियातले तीर्थ, चित्त नामावर नाही तो उपयोग। चित्त नामावर नाही म्हणजे नामीवर नाही। नामावर म्हणजे काय, नामीवर परब्रह्मावर जर लक्ष नसेल आणि लौकिकात व्यवहार करीत असता तो उपयोग नाही। असा नामाला विन्मुख आहे तो नर पापिया, तो नर पापिया, आणि हरिवी न धावया न पवे कोणी। हे विचार झालाय आपला इथपर्यंत। हरीशिवाय आपल्याला कोणी सोडविणारा नाही, आणि नामाशी विन्मुख तो नर पापिया, आणि पापी हरी। जिथं पाप आहे तिथं हरी येत नाही, आणि हरी नाही आला तर त्याचा उद्धार त्या जीवाचा होत नाही। हरी असल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही, आणि हरी तर पाप्यापाशी, म्हणून तर नामाशी विन्मुख तो नर पापी आहे। नामाला विन्मुख आहे तर तो नर पापी आहे, आणि मग हरिविन धावया न पवे कोणी, त्याच्याशिवाय तो कोणी उद्धार करीतच नाही असं म्हणायचं इथं समन्वयामध्ये। आता नामाची महती आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगण्यासाठी त्यांना प्रमाण वापरावं लागलं। प्रमाण, आणि प्रमाण वापरलं की त्या कोणत्याही गोष्टीची सिद्धी होते।
प्रमाण वापरलं आणि बिन प्रमाणाचं बोलणं खरं नसतं. कोणत्याही गोष्टीला काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. आणि प्रमाण दिलं की प्रमेय जे काय प्रमाण, प्रमा आणि प्रमेय त्रिपुटी बरी प्रमेय, प्रमदा, विलासिया अशा ओळीमध्ये ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. प्रमाण, प्रमा आणि प्रमेय. प्रमेय परब्रह्म त्या किंवा कोणत्याही वस्तूची सिद्धी प्रमेयाची करायची असेल तर प्रमा आणि ती प्रमाणयुक्त असली पाहिजे असा त्याचा अर्थ. असं जे प्रमाण आहे ते प्रमाण आणि त्या कार्याची सिद्धी करतं किंवा तुमच्या बोलण्याची सिद्धी. त्या प्रमाणाशिवाय बोललं म्हणून तर अप्रमाण बोलू नये माणसानं, सप्रमाण बोलावं. याला काय प्रमाण आहे? असं काय आपण बोलतोय का एवढं या असं करू नये असं, ठीक आहे, याला काय प्रमाण आहे असा विचारणारा लागेल की नाही आपल्याला? एका माझ्या बरोबरच्या पोराला मी लहानपणी म्हणलो होतो, जरा ते थोडस आपल्याच ठिकाणी वागत होतं, ते स्वभाव होता. मला म्हणला हरिश्चंद्र तारामती काहीतरी नाटक आलं तिथे गावात, ते बघाय गेलं. तिकडून आल्यावर मला म्हणला ते पोथी पुराण वाचन आलं होतं. मला म्हणला तुम्ही आले नव्हते नाटकाला, मिळेल नाटक बघणं गुन्हा आहे असं मी म्हणलो. नाटक बघणं काय पाप आहे म्हणलं. मी म्हणलो पाप आहे. ते म्हणला असं कुठं सांगितलंय, असं कुठं सांगितलंय का? त्याला थोडं थोडं पोथी वाचित होतं, रामायण भीमायण, तर त्याला थोडंसं कवर ज्ञान असल्यामुळे त्याला वाटलं असं बोललं. मी म्हणलं असल्याशिवाय नाही. आमची शास्त्री महाराज म्हणले होते नाटकं बघणं गुन्हा. शास्त्री महाराज म्हणले पण त्यांनी प्रमाण दिलं होतं. मी म्हणलं त्याने काही प्रमाण दिलं नाही आणि माझ्या काही मुखातून प्रमाण ते किंवा वाचनातून गेलेलं नाटक बघणं दोष आहे असं काही कुठून वाचण्यात गेलं नाही, बघण्यात गेलं नाही. तुला काय म्हणतो ते गेलं उठून आणि मी गाठायचं हातात. मला माहित होत होतं तो काय आमचे शास्त्री महाराज नाव लिहित होते, काही नाही मिळालं तर प्रमाण गाठ्यात मिळतंय. पण गाठ्यात तुकाराम महाराजांच्या गाठ्यामध्ये प्रमाण सगळे मिळतात. आज त्यांच्या बोलण्यावर भरवसा होता मला. मी आपलं एक अंतात गाठा घेतला, जे 10 वाजता बसलो मांडी घालून. वाटा 4000 ज्ञान अभंग आहेत महाराज, ते चालवायचेत मला आणि कुठं सापडेल ते प्रमाण बघायचे. पण त्याची सिद्धीच करणार होतो ते. आणि भरवसा ठेवला तुकाराम महाराजावर आमच्या गुरुच्या बोलण्यावर. आणि एक 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 पान अभंगाला अभंग अभंगाला अभंग चालू आहे का की नाटकाचा निषेध केलेलं कुठं प्रमाण असं काही बघू लागलो. बघता 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 पहाटेचे 4 वाजले. झोप नाही काय नाही, तसंच वाचित बसलो. उजेड लावून आपलं वाचित बसलो. 4 वाजले. आमच्या बाईनं बघितलं तेवढे ह्यांना झोप घ्यायला नाही सांगितलं. त्यांना हातात शिव आलाय तसंच वाचायचं. त्याला काय 4 वाजता त्या उठल्या होत्या त्याच्या बघितलं तुम्ही वाचित बसलो. इतकं रात्र वाचित जाऊन ह्यांना येडं होईल माणूस असं म्हणल्या मला. मी म्हणलं ग्रंथ गाते वाचून ज्ञानेश्वरी वाचून येडं होऊ लागल्या. मग शहाणं काय होतं पेपर वाचून छान होतंय काय असं. पण त्यांना काय करायचे ते मला उदाहरण देत होते. बा इथल्या माणसं द्यायच्या त्या म्हणायच्या ईशानात जोगदानाचा बाप नरवडता. आमच्या ईशानात जोगलेला आले त्यांचा बाप असा ज्ञानेश्वरी वाचून गेला होता लहान नाही माहिला. आज कसं आहे ते मोह असतो पण अंध मोह, डोळस मोह नसतो ना. मोह कसा असतो ते तुला वाटायचं माईला ते ज्ञानेश्वरी वाचून गाथे वाचून ते ग्रंथ वाचून येलं तर व्हायचं ना. आणि ते तसं येण्यासारखं थोडंसं अभंग मोर देऊन या साठवावे दोष नटाचा तो वेश पाहून या. हरिदासामुखे हरिकथा कीर्तन तेथे पुण्य विशेष. हरितीत वस्त्रे गोपिकांच्या वेशे पाप त्या सरीशे मात्रा गमन. तुका म्हणे पहा कैसे झाले जन सेवा भक्ती इंद्रसी गोरी. सापडला नाही आपण. मोर देऊन या साठवावे दोष. पैसे देऊन पाप जर जमवायचा असेल तर नटाचा वेश बघावा. नटाचा वेश म्हणजे नाटक करणारे
नाटक करणार, राजा होते, राणी होते, बाईचं लोक हे मारवाण केले नाटक. आणि मग असा नट म्हणजे नाटक करणारा, त्या नटाचा वेश जर पाहायचा असेल तर पैसे देऊन पाप घालला नाही, असं कोण म्हणले तर? तुकाराम महाराजांना गाथा म्हणजे सुप्रीम कोर्टाला फेकलाय तो. मोबाईल देऊन पैसे देऊन जर पाप तुम्हाला जमवायचा असेल तर नटाचा वेश पाहावा. कळलं? म्हणून प्रमाण आहे की मोल देऊन या, पैसे देऊन साठवावे दोष जमा करावे, नटाचा तो वेश पाहून या. त्याच्या ध्रुवचनाचे सांगितलं, अरे बाबा हरिदासा मुखे हरिकथा कीर्तन आणि तेथे पुण्य विशेष. हरीच्या दासाच्या मुखानं जर कथा कीर्तन ऐकलं तर तुमचं काय वाढेल? पुण्य वाढेल. तिसऱ्या चरणात सांगितलं, हरेतीत वस्त्रे गोपिकांच्या वेशे. जर बाई गड्यानं बाईचं लुगडं नेसलं तर माई संघ गेले एक पापला. किती पाप लागते? तुम्ही किती भारी नेसले? हरितीत वस्त्रे गोपिकांच्या वेशे. गोपिकांच्या म्हणजे बायाच्या. बायाचं लुगडं गड्याने नेसलं, गड्यासारखा जन्म तुम्हाला देऊन तुम्हाला जर साडीच नेसा वाटली तर पाप त्या विषय मात्रा गमन म्हणजे कळलं? माई सांगेल एक पापला. कोण म्हणाले? आणि पुन्हा शेवटी निश्चित केला लोकांचा, पहा कैसे झाले जन, हे जन कसं झाले. सेवा भक्ती ही नरसी गोडी, म्हणजे देवाची सेवा नाही, चांगला आवडत नाही, आणि ह्या वाई रसात गोळ्या ह्या लोकांना कशा लागल्या. हे जर कीर्तनला गेला, प्रवचनला गेला, कथेला गेला तर पुण्य वाढायचं नाही का? असं कोणाला म्हणायचंय? प्रमाणाशिवाय बोल, प्रमाण असत जावं. आणि प्रमाण असलं की ते तर चॅलेंज नाही मला. तसं तुकाराम ज्ञानोबारायांनी या अभंगाच्या आणि तिसऱ्या चरणात प्रमाण दिलं. अरे वा, नामाची महती मी जी सांगायलोय ती पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे आणि स्मृतिग्रंथातही वर्णन केलेली आहे. म्हणून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, तिसरं चरण आहे. आता पुराण प्रसिद्ध म्हणलं की वाल्मिक नाही, व्यास आहे. आणि रामायणाला पुराण नाही नाव. रामायण वाल्मिकाने केले, नाव वाल्मिकाचं इथं घेतलंय त्यांनी. कोणी म्हणजे याच्यात नाव व्यासाचं घेतलं नसलं तरी पर्यायानं आलं. नाव घेतलं नाही व्यासाचं इथं, पण पर्यायानं आलं. पुराण प्रसिद्ध आणि पुढे बोलिले वाल्मिक बोलले, म्हणजे वाल्मिक पुराणात नाही बोलले, रामायणात बोलले. आणि रामायण स्मृतिग्रंथ आहे, महाकाव्य. आणि पुराण 18 आहेत, ते व्यासाच्या मुखातले. आणि पुराणांमध्ये अनेक राजांच्या कथा असतात. लक्षात आलं का? पुराण कशाला म्हणतात त्याचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे. सर्ग उपसर्ग हे ते सगळं वर्णन त्या पुराणामध्ये येतं. म्हणून सर्गस्य प्रतिसर्गस्य बघा, पुरा परंपरा इति पुराण. म्हणजे मागाच्या राजा महाराजांची परंपरा ज्या ग्रंथात सांगितल्या जाते, आणि सर्ग प्रतिसर्गाचं वर्णन, गोल भूगोल याचं सगळं वर्णन जे असतं ज्या ग्रंथात, त्याचं नाव काय? पुराण. मग रामायण तसं नव्हे, आतापासून इतिपर्यंत श्रीराम कथा. कोणाची कथा? हा, त्या संबंधानं रामाच्या कोणता दुसरा राजा महाराजा सासरा तिसरा कोणी आला असेल ती बाजू वेगळी आहे. पण इत्थंभूत वाल्मिकाने जे वर्णन केले का, दुसऱ्याचं वर्णनच नाही महाराज. राम कसा जन्मला आणि राम वैकुंठाला कसा, एवढं वर्णन आतापासून इतिपर्यंत एकाच व्यक्तीचं. ती व्यक्ती कोण? भगवान रामचंद्र. रामाशिवाय नावच घेतलं नाही कोणी, वाल्मिका. आतापासून इतिपर्यंत रामायणामध्ये राम कथा आहे बघा, बाकी काहीच नाही. हा, त्या संबंधानं कोणाचं वर्णन असेल त्या संबंधानं, पण संबंध कोणाचा मुख्य. आणि बाकीच्या पुराणामध्ये तसं नाही. एखाद्या राजाचा विषय आला तर त्या राजाचा विषय. कळलं का? कोण कोणाला सांगते कथा, अशा प्रकारे ती कथा आहे. पण इथं तसं नाही. म्हणून पुराण करते कोण? व्यास. आणि रामायण करते कोण? वाल्मिकी. या दोघांचं प्रमाण घेतलं. आणि बऱ्याच ठिकाणी प्रमाण घेतात की ज्ञानोबा आहे, तुकाराम महाराजही घेतात. तुका म्हणे बरं काय, ऐसे आहे ऐसे हे पुराणे नाही माझी वाणी कदरीची. म्हणजे व्यासाचा म्हणजे प्रमाण तुकाराम महाराज घेतात की नाही? तुका म्हणे आहे ऐसे हे पुराणे. तुकाराम महाराज म्हणतात मी बोलतोय हे कुठे आहे? पुराणात आहे.
आणि नाही माझी वाणी माझ्या बापाच्या घरचं नाही किंवा पदरची वाणी नाही. तुकाराम महाराजांनी तिथं प्रमाणित. ज्ञानोबाला व्यासाच्या पुन्हा काही द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे पुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुणे आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी. जग नाही प्रमाण तिथं कोणाचं व्यासाचं ज्ञानोबाने बी. आता इथं पुराण प्रसिद्ध आणि बोललेले वाल्मिक या दोन शब्दामुळं वाल्मिक बी आले आणि व्यासही पर्याय नाही. कारण काय पुराण करता वाल्मिक नाही, पुराण करता व्यास. 18 पुराण त्यांनी केली. काही उपपुराण आहेत त्यांची बी व्यासाची, काही देवी भागवत हे व्यासांच्या मुखातलंच आहे असं. काही काही बाकीचे उपपुराण पण्या ग्रंथ येते समजा बाकी ब्राह्मण लोकांचे इतर काही लोक. आता महापुराण म्हणलं की व्यासाचे आणि महापुराण 18 आहेत आणि उपपुराणही 18. मुख्य वेद 4, उपवेद 4, मुख्य शास्त्र 6, उपशास्त्र 6. बरं काय त्याच्यात पुन्हा काही आस्तिक शास्त्र नास्तिक शास्त्र आहे ना. आस्तिक शास्त्र कोणते कोणते? मुख्य आस्तिक शास्त्र सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. करते कोण ह्याचे? न्यायाचे करते कोण? गौतम. वैशेषिक शास्त्राचे करते कोण? कणाद. सांख्य शास्त्राचे करते, योग शास्त्राचे करते पतंजली. पूर्वमीमांसा शास्त्राचे करते जैमिनी आणि उत्तरमीमांसा शास्त्राचे करते हे 6 शास्त्र. 6 उपशास्त्र नाही, 6 नास्तिक शास्त्र. हे आस्तिक आहे, आस्तिक शास्त्रकार आहे आणि नास्तिक शास्त्रकार 6 आहे. वेद मानित नाही. नास्तिक नास्तिक या दोन्हीतला फरक तो. जे शास्त्रकार वेद मानतात ते आस्तिक आणि वेदाला मानित नाही तो नास्तिक. नास्तिक दर्शनकार दर्शनची शास्त्र हे 6 आहेत. कोणते कोणते? कोणते? माध्यमिक, योगाचार, स्वतांत्रिक, वैभाषिक, चारवाक, दिगंबर. पाठ केलं हे 6 नास्तिक लोक. हे 6 जण नास्तिक वेद विरुद्ध बोलतात. चला हे आहेत हे जे करते. पुराण 18 मद्वयम भद्वयम चैव भरत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानी पुराण आणि परिचक्के. हे 18 पुराण. कोणते कोणते? मद्वयम बोल. हा मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, मत्स्य. हा बघ. भद्वयम भविष्य पुराण, भागवत पुराण, भविष्योत्तर पुराण, श्रीमद भागवत पुराण. हो भद्वयम. भरत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण. वा 7 झाले. व चतुष्टय वराह पुराण, वराह, वामन पुराण, वामन, विष्णू पुराण, विष्णू, वायू पुराण. वायू. 7 आणि 4 11 झाले. आणि अनापलिंग पुष्कानी पुराण आणि परिचक्षते त्या 7 येतात. अग्निपुराण, ना नारद पुराण, प पद्म पुराण, ली लिंग पुराण, ग गरुड पुराण, कूर्म पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि स्कंद. हे 7 एकूण 7 आणि हे 11 18 झाले. मग 18 पुराणाचे बरं काय 18 पुराणाचे पोटी तर नामाविन नाही गोटी. कोण म्हणले? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज प्रमाण दिले की 18 पुराणात नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज हे माहीत आणि ते व्यासांनी रचलेले व्यास रचित. कोणत्याचे श्लोक 18,000 असतील, कोणत्याचे 15,000, कोणत्याचे 25,000 श्लोक. बरं एकूण पुराण आणि ते रचणारे एकमेव कमाल आहे महाराज महात्म्याची. कोणी जीवनात काय एवढं काव्य काय कमी काव्य, एवढं काव्य आहे महाराज. महान कवी म्हणल्या जाते काही कोणला. अरे ब्रह्मसूत्र केलं पुढे व्यासाने, उत्तरमीमांसा शास्त्र केलं, महाभारत 1.25 लाख रचलं आणि ह्या 18 पुराण काही थोडे उपपुराण. एवढा कवी आहे कोण? एवढा कवी. आणि एवढ्या मोठ्या कवीची कविता आणि त्यामध्ये नामाची महती सांगितलेली. असं म्हणायचे कोणता? माऊलीला. पुराण प्रसिद्ध.
असे आमचे व्यास ऋषी आहेत. आणि व्यास ऋषी म्हणजे काय, त्यांचं नावच एक व्यास. काय नाव आहे? व्यास. वी अधिक आस बरोबर व्यास. वी अधिक आस, दोन धातू येते. वी आस काय होते? व्यास. बरोबर. वी नाम विशाल, असं नाम बुद्धी. लक्षात आलं? म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, फुल्ला रविंदा यत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. आहे ना भगवद्गीतेच्या स्तुतीमध्ये, नमोस्तुते व्यास विशाल. यांची बुद्धी कशी आहे? विशाल. हो, विशाल बुद्धी आहे महाराज. विशाल बुद्धी तेल बंदिंधुम रिवांभूती, अशी विशाल. तेलाचा ठिपका पाण्यात टाकला, एक ठिपका टाकला, त्याचे शकले 100 होते. तेलाची होत नाही, तुम्ही पाण्यात तेल टाकून बघा, एक तुकडा असा थेंब पडलो 100 ठिकाण्याचं विखरून. आणि घृतबिंदुम रिवांभसी, काहीची बुद्धी तुपासारखी. तो पातळ करा आणि पाण्यात टाक, तरीही ते एका जाग्यावर घोटून टाक. त्याचे तुकडे तुकडे होतच नाही, काय नाही. शकली कुठे होते? घट असल्याचं होतच नाही, पण पातळ बी टाकलं पाण्यात तरी घटत होत. आणि तेल तसं नाही. तशी माणसाची बुद्धी कशी असावी? विशाल असावी, तेलासारखी. तेल बिंदुम रिवांभसी, तेलासारखी बुद्धी तशी. अशी विशाल बुद्धी ज्यांची, कोणाची? महान कवी. आणि पराशर पुत्र, कोणाचे पुत्र? पराशर. पराशराच्या बापाचं नाव शक्ती, त्याच्या बापाचं नाव वशिष्ठ. मग वशिष्ठाचा पोरगा शक्ती, शक्तीचा पोरगा पराशराचा पोरगा व्यासाचा पोरगा सुकाचार्य. अशी परंपरा, अशी व्यास ऋषी आहे. आणि त्या व्यास ऋषीला हे एवढं मोठं काव्य करावं असं वाटतं. आणि त्यामध्ये एकंदरीत नाम नामीचंच वर्णन, नाम नामी अभेद, आणि त्याचंच वर्णन केलं त्या पुराणामध्ये सुद्धा. कारण काय आहे? वेद, पहिले ते वेदाची विभागणी करणारा एकमेव व्यास. त्याच्यापूर्वी रावणानं केली होती. रावण लंकेचा ब्राह्मण आहे बरं. त्याला जाणव होतं की नाही? जाणव होत. मांस खात होता की नाही? खात होता, पण जाणव होत की नाही? मग याचा अर्थ जाणव असणारे मांस खातात असं सिद्ध आहे की, पण सगळे जाणवेवाले खातात असं नाही. जाणव असून माळा असेल तर वारकरी, हिंदू धर्मातला वैष्णव. आणि नुसती माळा असेल तर शूद्र, पण वारकरी वैष्णव. आणि जाणव असून जर माळा असेल तर मग वैदिक वारकरी. कसा वारकरी? वैदिक वारकरी आपल्यासारखा. आता तुम्ही जानवे घातले नाही का, मग तुम्ही वैदिक वारकरी. जानवे घालणारे वैदिक वारकरी आणि न घालणारे शूद्र वारकरी. जानवं न घालणारे ब्राह्मणाच्या पोरही असले आणि मराठ्याचे पोरं असले तर माळगळ्यात असली जरीही जानवं नसेल तर कोणता वारकरी? शूद्र वारकरी. आणि सिद्धच होते, ते सिद्धच होते. ब्राह्मणाला जानव असतच, त्यालाच ब्राह्मण म्हणतात ना. त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्र. काय नाव आहे? ब्रह्मसूत्र. ब्रह्माच्या तंत्रात वागतो त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्र. आणि त्याच्या तंत्रात वागेन याच्यासाठी ते घेतलेलं असते अंगावर, त्यानंच घ्यावं या अंगावर. ब्रह्माच्या सूत्रात वागणार आहे. वागणं होत नसेल तर काय उपयोग आहे? वेद मर्यादा सांभाळली पाहिजे. वेद सांगेल त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आणि करील अशा प्रकारची शपथ आहे एक प्रकारची. त्याप्रमाणे मी वागेल वेदाप्रमाणे, आणि वेदाप्रमाणे वागतो तो वैदिक वारकरी, असा त्याचा अर्थ आहे. आता रावण ब्राह्मण आहे पण ब्रह्म राक्षस, मांस खात असल्यामुळे असं. आणि त्यानं वेदाची विभागणी केली आहे. वर्णन रामायणामध्ये वर्णन आहे की रावण बापून वेदाची विभागणी. आणि म्हणल्यानं सीतामाई, काय रावणा तू वेदाची विभागणी केलीच मूर्खा.
पतीहीन सरे व्यास उत्पत्ती. म्हणजे व्यासासारखं तुला जमलं नाही. ब्रह्मदेवाला जमलं नाही तू कोण? ब्रह्मदेवानं वेद उच्चारला बरं काय, पण गोवा पडला, गुंती पडली. कोणला? पहिला तर खरा तर ज्ञानाचा श्रोता कोण आहे? ज्ञान ऐकण्याचा ब्रह्मदेव. पहिला वेद ऐकलाय कोणी? ब्रह्मदेव. त्याच्या कानावर पहिला वेद जे भगवंतानं वेद सांगितला तर ते वेद त्याच्या कानावर ब्रह्मदेवाच्या आला. पण त्याला त्याचा अर्थ न कळला, मुळ गोवा पडला. आणि वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदाची गुंती पडली, कळालं नाही म्हणून आपल्या पोरीलाच भ्रष्ट झाला. नाही तर पोरी संग जाणे इतकं पाप कोणी करील का? वेद वाचणारा शहाणा. म्हणजे याला वेद कळाला असता तर मुलीला बायकोच्या उपमेय त्यानं धरला असतं का कोणी? ब्रह्मदेवानं नाथ महाराज त्याच्यासाठी म्हणले वेदार्थाचा वेद वाचतोय ब्रह्मदेव, पण अर्थाची गुंती पडली, अर्थ न कळाला म्हणून पोरी संग भ्रष्ट झाला. वेदे नाही यायचे सांगितले. नाथ महाराजांना सांगितले की लग्न बायको संग करा दुसऱ्याचा, पण पोरी संग लग्न करा म्हणून सांगितले का वेदानं? नाही. स्वतःच्या कन्ये संग लग्न करा म्हणून म्हणलंय का वेद? नाही 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 नाही. मात्र अस्वस्था दुहित्रावा विवेकतात कळलं. आणि वेदानं असं सांगून जर तुम्ही तिच्याबरोबर भ्रष्ट झाला असाल तर वेदाचा अर्थ तुम्हाला कळाला नाही कळाला. ब्रह्मदेवाला वेदाचा अर्थ कळाला नाही. वेद वाचला ब्रह्मदेवानं म्हणून पुढेला योग्य झाला. एक कारण आहे, स्वतःच्या पोरी बरोबर भ्रष्ट झाला. आणि म्हणून संकारिकांनी त्याला सांगितलं त्यावेळेला, बाबा काय करायचे तुम्ही? सनक सनंदन सनक सुजान सनक कुमार ब्रह्मदेवाचे पोर आहेत मानस पुत्र. ते म्हणले बाबा डोकं पागल झालं. सरस्वती कन्या आणि त्या कन्येचा अभिलाष करता तुम्ही? हो, एका अभिलाष करता. आणि मग ब्रह्मा चाकाटला, होऊन गेली गोष्ट. आणि म्हणून काम छाती ठोकरानं म्हणून लागला नारायण देवाला, मग कामाचे निघाये तर ब्रह्मा कन्याची धरू धावे. पराशय केले काय तर भोगीत पाहि दिवाचा उदंता. कामानं घाला घातला आणि कन्येबरोबर अभिलाष केला. कोणी? एवढं मोठं महापाप केलं ब्रह्मदेवानं. का? वेदाच्या अर्थाचा गुंता पडला. वेदाचा श्रोता आहे, पहिला वक्ता बी वेदाचा म्हणा हरकत नाही. वेद देव वक्ता म्हणता येत नाही ब्रह्मदेवाला, खरा श्रोता आहे पहिला. वक्ता कोण आहे? का पुरुष आहे परब्रह्म, त्यानं वेदवर्णन केलेलं आहे. एक अशा प्रकारचा. पण व्यासानं मात्र वेदाची विभागणी अर्थ लावून केली. का? विशारद बुद्धी होती त्यांची. विशारद बुद्धी असल्यामुळं वेदाची विभागणी योग्य व्यासांना जमली आणि त्यांनी केली. कर्मकांडाच्या रुच्या, ज्ञानकांडाच्या रुच्या वेगळ्या आणि उपासनाकांडाच्या रुच्या त्याच्या सामवेदाचं एक नाव ठेवून गायन. ज्याला काही उपासना कांडातलंच येते तर ते त्याची विभागणी हे सामवेद, हे गायनशास्त्र असं म्हणून असे 4 भाग केले त्या वेदाचे. एकच वेद होता, त्याचे भाग किती केले? 4 केले. आणि त्या व्यासाची बरोबरी कोणाला येणार? तसा वेद विभागणी करणारी व्यक्ती त्यांच्या अगोदरही कोणी जन्मली नाही आणि पुढे कोणी जन्मणार असा कवी व्यास, असे बुद्धिमान व्यास. आणि त्यांना वाटलं की महाभारतासारखी हे 18 पुराण रचावे आणि परब्रह्माचं आतापासून इथपर्यंत वर्णन म्हणून. आणि वेदाचा आता वेद आहे, वेदाचा अर्थ स्वतः शास्त्रकारांनी आणला शास्त्रामध्ये. आणि शास्त्रही कळणार गेले लोकांना. आधी तर वेदच कळणार गेले म्हणून शास्त्राचा अर्थ आणला. आणि शास्त्रही कळणार ना म्हणून अर्थ पूर्णात आणणार कोणला? व्यासा. खाली आणलं म्हणून महाभारत सुद्धा व्यासाने रचले. पंचम वेद मानतात त्याला. महाभारत म्हणजे काय? पंचम वेद. म्हणून महाभारत जे नाही ते नोयेची लोकी ही येणे कारणे म्हणजे पाही व्यास उद्दिष्ट असा ग्रंथ व्यासाने रचला. असे पुराण रचले आणि भगवंताच्या नावाची महती त्यामध्ये सांगितली. असं म्हणायचंय कोणाला? माऊलीला बरं. आणि त्यांना हे काव्य करायचं त्यावेळेला त्यांनी एक विनंती केली. कोणी? व्यास ऋषींनी ब्रह्मदेवाला.
मला हे काव्य रचायचे म्हणले आणि कविता रचायची असल्यामुळे लेखक पाहिजे आणि ते लेखक सुज्ञ असावा लागतो. मला ते सांगणाऱ्यापेक्षा लेखक खरा हुशार लागतो. सांगणारा सांगेल आणि त्याला रसवळ दिलेलं गेला त्या तुकडाला तर काय करा म्हणून त्याच्याकरता लेखक कसा पाहिजे हुशार सुज्ञ असला पाहिजे. फिट करायचं असं तरी आणि मग हे सगळं मग आता आमच्या व्यासाला एवढं काव्य करायचंय आणि लेखक तर तुकारामानं गाता मलाच काय किंवा सहसा या संतांना बी गाते सांगितले हे ना लेखक दुसरे होते. तुकारामानं गाता सांगितलं लिहिला जगनाळ्यानं त्या गंगाराम पंत मावाळ. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं वाङ्मय सच्चिदानंद बाबांनी. निवृत्तीनाथांचं वाङ्मय माऊलीनं लिहिलं. नामदेवरायचं वाङ्मय पांडुरंगानं लिहिलं. सावतामाळ्याचं वाङ्मय काशीबा गुरुवानं लिहिलं. प्रत्येकाचे लेखक क्षेत्रीय सावतामाळ्याचा काशीबा गुरव. सावतामाळ्याचा लेखक कोण आहे? काशीबा गुरव. काशीबा मोठानीच होता आणि दारी धरीत होता. सावता दार्यावर आणि काशीबा नाही मोठवर मला आणि त्यानं मोठा नावे याने दारे धरावे. पण दोघंही गुरु शिष्य. किती जोडी चांगली असेल ती किती जोडी चांगली असेल काय लोकांचं प्रेम. आणि तेच अधिकारी होते दोन्ही बी काशीबा गुरव बी सावता मराठी. हो मग त्यांनी सांगितलं वाङ्मय काशीबानं लिहिलं असे. तसं व्यासांना लेखक पाहिजे होता. हो हे आपलं चाललंय हे पुरांतर होता की व्यासाला लेखक पाहिजे. मग त्यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन ब्रह्मदेव आले त्यांच्याकडे का हाक मारली व्यास. ते म्हणले काही नाही देवा ब्रह्मदेवा मला असं काही लिखाण काव्य करायचे आणि महान काव्य करायचं असल्यामुळं लेखक आवश्यक आहे. त्यामुळे लेखकाची कृषी करावी काही कळणार आणि ते हुशार असला पाहिजे बुद्धिमान असला पाहिजे चतुर असला पाहिजे. ते म्हणले जगा सिद्धिबुद्धीचा दाता गणेश आणि ते तुम्हाला लेखक म्हणून योग्य. त्याची विनंती करा त्याला लिहायला बसवा. त्यांनी गणपती बापाची स्तुती केली. आता ते मंत्र म्हणणं हे करणं त्याला काय मुखातून तयार होतो त्यांच्या काव्य. गणेशाची स्तुती आहे ना आणि नवग्रह स्तोत्र व्यासकृत सुद्धा आहे. नवग्रह यांची स्तुती व्यासांनी केली आहे ना. आणि व्यास काय करा म्हणा सहजच त्यांच्या मुखातून ते वाङ्मय होत. शंकराचार्य तसलेच होते व शंकराचार्य. पांडुरंगापुढे आलं नमस्कार करायचा म्हणलं की ते मनानच निघत होतं. महायोग पीठ हे मनानच निघत होतं. काय सिद्धी देवानं दिलेली असते. गणपती बाप्पाची स्तुती केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आले. का हाक मारली म्हणले व्यास महाराज मला कशाला बोलले. काही नाही म्हणले मी काव्य करणारे काही पुष्कळ श्लोक लिहायचे मला सांगायचे तर तुम्ही लिहा. वैत ते म्हणले वा तुम्ही आता श्लोक तयार करणार आणि लिहिणार मी लिहिणार. म्हणजे श्लोक तयार करायचा पुन्हा लिहायचा असं मग किती वेळ होईल बरं. आणि तुम्ही आता तयार करणार आहे श्लोक पुन्हा रचणार मग मी लिहिणार. खूपच वेळ लागणार या गोष्टीला. मी तुम्ही हाक मारली स्तुती केली म्हणून आलो आणि तुम्हाला म्हणलो काय मागायचे ते मागा. हरकत नाही म्हणले बाबा मी तुमचं लिखाण करील पण म्हणजे लेखन थांबता कामा नये या अटीवर. याला का याला गडबड म्हणा की याला काय पाहिजे होती गडबड का फट 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 मी तुम्ही सांगा मी लिहितो त्याच्याबद्दल वाद नाही. पण तुमची वाचा थांबली न पाहिजे. आमची लेखन बंद पडणार नाही तुम्ही सांगा खट 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 लिहितो पण तुमची वाचा नाही बंद पडली पाहिजे. व्यासाने विचार केला श्लोक तयार करायचा म्हणल्यावर त्याला यमक फिमक आणायला थोडं तरी डोसकं लढवावं लागतं. लक्षात आलं का. दिमाग लढल्याशिवाय येईल कसं टमाटे नट. एखादं आण्याचं नाव जर घ्यायचं असेल तर त्याला रचा उचलायला की नाही कसं कोणते आण्याचं नाव आता हे शास्त्र हे तयार करते ना ते आपल्या लहानपणी लय होते.
नाहीतर ज्ञान झालं सगळं. नाहीतर लई मोठ्या होत्या. आणि आम्ही वैद्य पोगं फार घ्यायला काय नरवाडी त्याच्या पुढे एक रस्ता आला पाहिजे उगच लोक मस्त फायद्यावर येतात बरं बुद्धीला. आता आम्ही बसवतो तू फार पोरं पोरं पण मी नाव घ्यायचं कोठाळा हा तर त्याच्या पुढे शेवटचा अक्षर कळलं जागेवर ल तिथं वापराय अडचण नाही. त्याच्या पुढे ल ची सुरुवात असलेलं गाव सांगा. लक्षात आलं का? बुद्धीला भाषित होती पहिले असं कोणतरी गेले काय त्याचे बदलते. आणि शास्त्र जोडायचं असेल तर आपण त्याला यमक आणतो की नाही होय ढाकणे यमक 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 शिवाय काव्याला रंगदैवत नाहीच म्हणा. यमकच असलं पाहिजे. मग आता ते जोडायचं म्हणलं थोडं तरी विचार करावाच लागल. आणि हे तर बुवा काय म्हणायला लेखणी थांबली ना. व्यासाचं डोकं गणपतीपेक्षा सुपर आहे. त्याच्यावर पुढे होता व्यास. व्यास म्हणजे महाराज मी तुम्हाला काव्य सांगणार. माझी तुमची लेखन थांबू देणार नाही खरंय. पण माझ्या काव्याचा अर्थ करून लिहावं लागेल. बरोबर आहे की नाही? मी जे सांगायलोय हा तुमच्या म्हणजे तुम्हाला अर्थ कळला पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे ह्या प्रमाणाचं हे वचन आहे असं तुम्हाला कळावं. मला तुम्ही सांगा म्हणजे अर्थ तुम्हाला कळावा. अर्थ करून लिहा. अर्थ ते एरी करतो कोण म्हणते गणेश बाप्पा ते काय मला सिद्धी बुद्धी त्याच्याकडे अर्थ एरी करतो असं म्हणले. ठीक आहे जागा निवडली बदलणार आहे. कुठं ती थंडी तुम्हाला माहिती आहे बरोबर. आता आपण गेलो ना बदरीला या बारीच आम्ही बदरीला नाही येऊ शकलो. अरे काय करू मला काय करावं आता. ते पलीकडे बघ मानगावला जायचं होते ह्या बारीस तरी हे दुसरंच घोंगड आलं. त्या बदरीला नाही त्या पलीकडे जावं लागतं 5-7 किलोमीटर. मानगाव मंगाव आहे आणि त्याच्यावर लगेच मग कैलास पर्वत लागतं. ते मानस सरोवर म्हणतात वर त्या मानगावाच्या वर माणूस सरोवर. आपला भाग संपला मग हे भारत पलीकडे चीन. खरं तर मानस सरोवर आपल्या तर आरोग्य आहे पण भानगडी चीनच आक्रमण करून बसले आणि चीनकून जावं लागेल. त्या मानगावाला हे आहे प्रकरण. आता मी सांगितलेलं गणपतीला तिथं नेलं आणि तिथं गणपती सरस्वती आणि व्यास. आता ही गुंफा आहे. व्यास गुंफा सरस्वती गुंफा गणेश गुंफा हे दर्शन राहिले पाहिजे. जात नाहीत ते लोक लई थंडीचा प्रदेश आहे. बद्रीपेक्षा बी थंडी तिथं थंडीच नाही घेत आहे. ते 3 गुंफा आहेत. तेव्हापासून त्या गुंफेमध्ये व्यासांनी गणपतीला बोलविलं. गणपती लिहायला आणि व्यास सांगायचा. 100 श्लोक सांगायचे सरळ. एक सांगायचा फूट श्लोक आणि फुटाचे अर्थ करणं लय अवघड. सगळ्यात अवघड फुटाचे अर्थ. 100 श्लोक सरळ सांगितले. सरळचे अर्थ त्यानं लावायचे कोणी गणपतीनं. पण फुटाचा अर्थ त्याची त्याला माहित असते. फुटाचे अर्थ कोणाला माहित हा एक जण केले कुठच्यालाच इतरांना काय करायचे. मग याने 100 श्लोक झाले. 3 श्लोक एकादशाम विशेषेण द्वै भोजनं निरंतरं करीश. आता ते लेखन थांबले. ते म्हणलं एकादशी दिवशी विशेष द्वंद्वा जेवा असं म्हणायचं. असं तर कुठंच नाही. माझा बाप एखादं धरते. त्याचा बाप कोण महादेव एखादं धरते. 2 आले एकादशी की पहिली. त्याचा बाप बी नाही होता गणपतीचा एकादशी. म्हणजे एकादशीला आम्ही राहा जेवायचं खरं शास्त्र बरं काय. आता हे तुम्ही साबुदाणा काय हे पर्याय याचं नाव काय सोसत नाही. ते कसं आहे शास्त्रामध्ये असं आहे एकादश निराहार केली पाहिजे. पण निराहार एकादश जर म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला वयोवृद्ध
काय रोगग्रस्त अशा माणसांना सोसत नाही एखादी साखऱ्या बिमारी धरकायला, मग त्यानं फलाहार करावा अशी सवलत आहे. पण ती सवलतीचा फायदा सगळेच घ्यायचे. बरोबर आहे ना? युग बदल कलियुगात आहे. मग कलियुगात ते सगळे म्हातारे झाले आणि बरोबर आहे ना, कलियुगात ते सगळे रोगग्रस्त माणसे, याला काही सोसाय ना. एकादशी दिवशी जेवायचं आता पर्याय नाही. निघाला महाराज. फराळाचा सण होत नाही म्हणलं तर ते भगरीच्या भाकरी आलूची भाजी अहो, भगरीच्या भाकरी नाही, हजार नमुने झाले ते. आता आपल्याकडे बघा ना, गुलाबजामुन. हा कुठेतरी मी गेलतो, ते म्हणजे तुमच्या आश्रमात एकाचला खायला यावं. कुठेतरी मी गेलतो, मला लक्षात लांबला म्हणून तुम्ही कवा होते, तिच्या लांबून कवा होते, आलतो म्हणला बाबा गुलाबजामुन. कमाल आहे म्हणला, मी पहिली गेले म्हणला आयुष्यात गुलाबजामुन खाल्ले. मी काय खायला गेलो गुलाबजामुन, ते लोक म्हणले ही भगरी बसून केले आणि खवान बगर साखर आहे, हाय काय याच्यात? मग खाल्लं म्हणले मी, बगर खातो इतके म्हणले, म्हणून मला नवलच वाटलं म्हणले. असं मी म्हणलं हे आता काही निघालंय वरतीवर नवीन नवीन, एखादच म्हणून राहिलीच नाही आता, असे काही प्रकार झाले. आणि हे ह्या लोकांना न सोसणाऱ्याला हे आहे. मग आता गणपतीने विचार केला एकादशीला निराहार हवं हे शास्त्र आहे, आणि हे महाराज म्हणतात डोळे भोजन. डोसकं खाल्लं त्यानं कोणी, त्याचं डोसकं का महाराज हे तर श्लोक रचून घेते 100 किती 100 ह्याचं डोसकं खाजूस तर ह्याचे 100 श्लोक झाले तयार. 100 श्लोक तयार झाले महाराज. एका अर्थ माझ्या बापाला अर्थ लागणार, याचा अर्थ तुम्हीच सांगा आता. ते म्हणले याचा अर्थ तो आहे की देवोच्या हरी कीर्तनम रात्रो हरी जागरणम एकादशाविषयी बोलले. हा म्हणजे दिवसा हरी कीर्तन करा, रात्री हरीचा जागर करा, असे 2दा देवा एका केला. ते म्हणजे असं कुठं माझ्या ध्यानात आलं. महाराज व्यास डोसके बाजे 100 श्लोक झाले की असा अर्थ सांगायचा, खूप श्लोक सांगायचा, आणि मग त्यानं डोसकं खाली बसायचं आणि ह्यानं श्लोक तयार करायचे. हा आणि मग त्यानं शेवटी गणपतीला विचारावा लागत होता प्रत्येक श्लोकाचा कुठाचा अर्थ, महाराज ह्याचा अर्थ काय. अशी गोष्ट आहे बघा. इतके विशाल बुद्धीचे कोण आहे व्यास, आणि त्या व्यासानेही 18 पुराणामध्ये हेच सांगितलंय की भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ. नागरिक युगामध्ये अन्यान्य युगात अन्यान्य साधना शास्त्र असे व्यास विशाल बुद्धीचे, आणि त्यांनी हे काव्य 18 पुराण त्यांनी रचले आणि नामाचं महात्म्य सांगितलं. त्यापैकी भागवत पुराणामध्ये राजा परीक्षितीला शुकाचार्य 12व्या स्कंद सुरुवात झाला 12वा स्कंद बरं, तर त्यांनी कलियुगात काय काय होणार आहे ते सांगितलं. आधी सुरुवातीला 12व्या स्कंदाच्या सुरुवातीला राजा परीक्षिती कलियुगात अनावृष्ट्याम अतिवृष्टी, अनावृष्टी होईल, अतिवृष्टी होईल, पण समाधानकारक पाऊस पडणार नाही. धरती पीक टाकून देईल. राजे लुटारू होते, राजे लोक प्रजेला लुटारू चोरायसारखं लुटते. आता तसंच आहे. उलशे पैसे जास्त झाले की झालं, कोशे पैसे जास्त झाले की इन्कम टॅक्स. इतकुशा पैशाला इन्कम टॅक्स असते का तुम्ही सांग. बरोबर आहे. जाऊ लाखाला 1.5 लाखाला डोबळे ना काय यायला होईल, 1 लाख 4 लाख 10 लाख यायला काय हो महाराज. सख्या बहिणीला कोण विचारा, लाख्या बहीण कुठे झाले ते द्यायला हा मग कुठं म्हणजे आमच्या जीवा द्या. मग असे राजे लुटारू होते. कोण म्हणले होते राजे लुटारू होते आणि प्रजेला पिळून घातले. याच्या अगोदर मी मुसलमानांना खूप पिळले ना, आपल्याला खूप पिळले. हे तरी काहीच नाही त्या मानानं, त्याने लय पिळलं, लय पिळलं महाराज. हे कर लावले त्यांनी धामणं किती खरं लेवीन पिवीन. हो महाराज लेव्या भरावं लागायच्या, नंबरचे बकर काय सांग. आमच्या आज्या पंजाला त्रास झालाय बोलते. नंबर बकर लेव्या लागायच्या म्हणून नावचे गळ्याच्या वावर गेले आणि त्याचेच बसले फुलं लागून.
त्याचे पुन्हा भांडण खेळावं लागले. कुठाने हे निजाम असे हे राजे लुटारू होतील, प्रजेला पिळून खातील, अशा बऱ्याचशा गोष्टी. गायी गोष्टी होत्या, शेळ्या पाळतील लोक, गायी पाळणार नाहीत, बऱ्याचशा गोष्टी बरं त्याच्यामध्ये. गुरु शिष्य गुरुची सेवा करणार, मुलं वडिलांची बापाची सेवा करणार, सुना सासाची सेवा करणार. सुनाईचं सासायचं भांडण लागेल कलियुगात, आणि सासूला बटकी सारखं वागावं. सासू बटकुरी होईल घरातली, आणि मालकीन कोण? सोन. असं असं ते इतकं बारक आहे. आणि हे कलियुगाचं भविष्य सांगितलं की राजा परीक्षेची आश्चर्यचकित झाला. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरला भाव थोडा गंभीर झाला. त्याचे कारण एक आहे, हो कसं आहे आपलं, कसं बोललो आता. ते म्हणले काय परीक्षेची लयच तोंड वेगळं केलं. नाही मला तर दृष्टीत वाटायचं म्हणला पुढच्या लोकांची मल काय नाही म्हणलं. आता मल संपलं म्हणजे मल संपलं, पण पुढच्या लोकांचा आवड झालो की पुढच्या राजाने राज्य तरी करावं कसा दिला बाट लोक झाले. आणि पुन्हा हे लोकांचं होईल तरी कसं, असं ज्या वेळेला म्हणले त्यावेळेला ते म्हणले घेऊ नको, इतका कलियुग सर्वांगाने बेकार आहे. तरी पण याच्यात काय काय गुण, याच्यात विशेष 3 गोष्टी याच्या महत्वाच्या. कोणाच्या? एक गोष्ट, स्वतः केलेलं पाप स्वतः होते, पण मानसिक पाप कलियुगात लागत नाही. काय म्हणजे हातानं कृती केलेलं पाप पाप झालं, पण मनानं चिंतन केलं पाप पाप होत नाही. उदाहरणार्थ आपण शेजाऱ्याचे शेत जावं, शेजाऱ्याचं शेत जावं म्हणतो की नाही? मनातल्या मनात हो म्हणतो, म्हणजे तोंडात नाही. मनाचं अनिष्ट चिंतन. आता किती कोणता माणूस मेला म्हणजे लोक सगळे काय तुळतुळच करते, काय काय पिढी वाटणार नाही का लोक? आनंद मानणारे नाहीत का काही? आनंद मानणारे. म्हणजे एकमेव अनिष्ट चिंतन करणं दुसऱ्याचं हे पाप आहे की पुण्य? पण ते कलियुगात एवढं बाळा करीत नाही. त्याचं कारण एक आहे, दुसऱ्याचं शेत जावं, दुसऱ्याचं शेत जावं असं याच्या मनात जरी वाटलं तर जातच नाही याच्या म्हणण्यामुळे. म्हणून पाप लागायचा प्रश्नच नाही. पहिल्या काळात तपी लोक होते, आणि सहज म्हणलं ते याच्या मुखातून जर गेलं सत्यनाश होईल कोणाचा, तर होतच होता. म्हणून पाप लागत होतं त्या म्हणला त्या शाप येवा. म्हणून तो शाप देऊन पाप जाते, पुण्य जाते, कळलं. पण आता शाप बी द्यायला मनातून चिंतन बी केलं तर जाणार नाही तुमचं पुण्य. का? घटनाच घडत नाही, मानसिक पाप लागत नाही. एक दुसरी गोष्ट, 3.5 घटकेत देवाची प्राप्ती. किती घटके? 3.5 घटक. फक्त 3.5 घटक देवाची प्राप्ती. मग 3.5 घटक देव मिळते, 3.5 घटकात. म्हणून त्या 48 मिनिटाची एक घटका होती की तू किती मुहूर्त येईल. हा? 48 मिनिटं लागत ही मुहूर्त येईल. मग किती घटकेचं म्हणून 24 मिनिटाची वाटतं. 24 मिनिटाची घटका. 48 मिनिटात होतं नाही इथं. हां 15 मुहूर्त येईल. हा 48 मिनिटाचं मुहूर्त येईल. मुहूर्त. हा आणि घटका 2.5 घटकेचा एक मुहूर्त असते. 1 तास. 2.5 घटकेचा 1 तास. 2.5 घटकेचा 1 मुहूर्त. बरोबर आहे तुझं. 2.5 घटकेचा 1 मुहूर्त. एक मुहूर्त. बरोबर. 2.5 घटकेचा 1 मुहूर्त. मग असं 3.5 घटका. किती? 3.5. म्हणजे 1 मुहूर्तापेक्षा जास्त टाइम, 1 तासाचा टाइम, एवढ्यातच देव मिळते. 1 तासावर खटवांगर. हो. आणि बाकी दशा कैशी. मग कलियुगात कोण लोकायला मग जुन्या काळातल्या सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात हजारो वर्ष, 87 वर्ष तपश्चर्या करावं लागत होती. ते फल तर तुम्हाला काय 3.5 घटक मिळाले की. मग कली चांगला करे काय चांगला आहे ना. 2 गुण. आणि तिसरा गुण आहे फक्त नाम साधना. दुसरं काहीच करायचं नाही. कलियुगामध्ये करावे कीर्तन आणि देणे नारायण देईल भेट. कारण त्या दुसऱ्या साधना या लोकांना कलियुगातल्या होऊ शकत नाही. ते ओळखीले होतं साधू संतांनी. आणि म्हणून कलीत हे गुण देऊन टाकलाय की तुझ्या युगामध्ये
फक्त नामसंकीर्तन. कळलं? म्हणून आमचे सुखाचार्य सांगतात राजा परीक्षितीला, कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम येतो मख है द्वापारी परिचर्यायाम गलत उद्धरते कीर्तन. काय करत उद्धरते कीर्तन. इतका गुण कलीचा चांगला असा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये भगवंताचं नाम महत्वाचं आहे. आणि असं नामाचं महात्म्य व्यास ऋषींनी आपल्या पुराणामध्ये भागवत पुराणामध्ये सांगितले की नाही. अहो इतकं म्हणले सुत महाराज बी भागवत महात्म्याच्या शेवटी कृष्ण प्राप्ती करम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम श्रीमद भागवतम शास्त्रम गडो तीरेन भाषित नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं. हे भागवताच्या शेवटचा श्लोक. सगळं भागवत संपलं या श्लोकावर. सगळं भागवत संपलं पण या श्लोकावर नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम आणि प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं पर. ज्याचं नामसंकीर्तन जिथं असेल तर काय नामसंकीर्तन यश सर्व पाप प्रणाशन. सगळे पाप नामस्मरणानं जातात. तारावयाधीन जन करी माझी नारायण नामे छेदी भवबंधन तारी हरिकीर्तन सकळासी राखणे. भगवंताच्या नामाची महती पुराणामध्ये व्यासाने वर्णन केली. असं एकंदरीत म्हणायचे कोणला आमच्या ज्ञानक्षमानाला पुराण प्रसिद्ध बोलिले. आता पुराण प्रसिद्ध तुम्ही म्हणताल पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. इथं व्यासाचं नाव नसताना महाराजांनी व्यासाचं वर्णन केलं. अरे पुराण प्रसिद्ध म्हणजे कोण आहे. जास्त बोलणे आणि बोलिले वाल्मिक. पुन्हा वाल्मिकाने सांगितले असा त्याचा अर्थ घ्या. म्हणजे पुराणामध्ये बी आहे नामाची महती आणि रामायणामध्ये बी आहे. आणि रामायण पुराण म्हणून ग्रंथ नाही स्मृती ग्रंथ मोडले जाते. रामायण महाकाव्य आहे. रामायण महाभारत पुराण नाही. महाभारत सुद्धा पुराण कुठे आहे नाही. पुराण म्हणून फक्त भारतीय युद्ध कसं झालं कौरव पांडवाची आख्यायिका आतापासून स्वर्गारोहण कर एकच चरित्र आहे. आणि व्यासाच्या आवडीचा ग्रंथ आहे आणि व्यासाच्या कुळावर प्रेम होतं का खरं हे त्यांचंच कुळ होतं असंही म्हणत काय वावग. व्यासाची उत्पत्ती ना धृतराष्ट्राची कोणापासून झाली पंडू विदुर ती कोणा झाली ना. म्हणून यांचीच खानदान आहे आणि त्यांच्याच खानदानीचं चरित्र महाभारतात त्यांनी वर्णन केलं. म्हणजे कोणाच्या वेगळा ग्रंथ आहे ते. म्हणून इथं म्हणाले की बरं काय तर वाल्मिक ऋषींनी रामायण केलं रामकथा केली. त्याच्यामध्ये बघा संपूर्ण आतापासून इथपर्यंत रामायणामध्ये सगळं वर्णन तेच आले कशाचं नामाचं महत्व सांगितले. हो म्हणून आमच्या रामायण कथा परिषदा रामायण पूर्वज उद्धरती दान पूर्वजांचे नवड कोण उद्धरी संपूर्ण त्रिजग. बरोबर आहे. नाम जप यज्ञ तो परम वाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे ज्ञानेश्वर. ही ज्ञानेश्वरची ओवी बरं बघा असं वर्णन वाल्मिकानं केले त्या रामायणामध्ये. आणि वाल्मिक म्हणजे महान कवी आणि खरा तो ब्राह्मण कुमार आहे. कोळ्याचा म्हणल्या गेला. कोळ्याचा नव्हता नाही तो खरा ब्राह्मणाचाच पुत्र आहे. त्याच्या बापाचं नाव आहे वरुण. वाल्मिकाच्या बापाचं नाव कोणी सांगत नाही काय विचारावर कोणला वाल्मिकाच्या बापाचं नाव रामायणात नाहीच तर कुठंच नाही येत काय येत आहे. भागवतात एके ठिकाणी आले पण हे लोकांचं लक्ष नाही. वरुण पुत्र आहे कोण वाल्मिक ऋषी वरुण पुत्र आहे ब्राह्मण पुत्र आहे. हो पण ब्राह्मण पुत्र आहे पण कुसंगामुळं बघ बिघाडला. कोणत्या संग हा आणि माणसाच्या जीवनात संगती महत्वाची अत्यंत. जीवनात सोबती चांगला असावा. बेकार सोबती म्हणलं किंवा जीवन जिंदगी खराब झाली बघा. लबाड माणसं त्या लबाडाच्या सगळं बसूच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे कुसंग तो ठेरा चवळे काही बाई
कुसंग तो फेरा 84चा. तुकारामानं एका अभंगात मागणी मागितली, नको दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्ता. हेच तुला विनंती करतो देवा, मला दुर्जनाची संगती देऊ नको, कुसंग नकोच. हो, कुसंग फेरा 84चा आहे. मग एवढा वाल्मिक ब्राह्मण पोरगा, ब्राह्मणाचा पोरगा आहे, डोसकेबाज, पण जंगली पोर, आदिवासी लोक, पोळी पोळी भिल लोक आता आहेत ना, आणि त्या भिल लोकांचे गाबडे शेतात जंगलात राहणारे त्याच्या संख्येला जाऊ लागले. थोडं बापाचं थोडं लहानपणी एखाद्या दुर्लक्ष झालं का तिकडं जे गँग व्हायला उशीर लागत नाही, फार बुद्धी असते, तेव्हा ते पकडी द्या. आणि बाप जरा बिनभर बसते काय की लहानपणी, तेव्हा लक्षात यायला पाहिजे हे कोणी याकडे अवतारलंय, त्याला जाऊ देऊ नये. बाप पुढे गेला, हा? बाप त्याच्या पुढे गेला काय बाप मूर्ख म्हणण्याचं ते त्याच्यावर मूर्ख, पण ह्याचा बाप चांगला होता ना वरून, मग जाऊ लागलं. मग त्या भील लोकांचं काम असते वाटपाडा करणं, मारामाऱ्या करणं, भांडणं करणं, लुटणं लोकायला. आता बी मध्य प्रदेशातले लोक आहेत बरं का माझ्यावर, आता कमी झाले म्हणा. आता नर्मदा परिक्रमा करायला एक आमची भालेराव गेली आळंदीला, माझ्या शेजारीला गणेश भालेराव महाराज म्हणून एक महाराज आहेत, त्यांचं माझं त्यांच्यामुळंच इकडं मी घेतलं नांदगाव. हा आपली भेटलेली. तर ते गणेश महाराज गेलते पायानं नर्मदा परिक्रमा करायला. युवकमुळे पटोळ्या मागं लागला, ते सांगू लागले झाडावर सोडून बाबा काय कुठं कुठं जंगल लागते म्हणले. हा सुलपाणी जंगल हाय म्हणा. सातपुडा. तर तिथं येत होते म्हणे ते त्या काळात कोण ते भिल्ल लोक लुटीत होते है काय पैसे मागत होते, नाही तर मारत मागायचे. हा सगळंच घ्यायचे जवळ. मग कसं करा आपण पुढच्या आश्रमात हा पुढच्या आश्रमामध्ये मिळत होतं ना. आणि पैसे पैसे काय पैसे नसते कुठं पैसे असते ना कोणाजवळ आणि खर्चा कसा करा. खर्च काय जेवायला मिळते, गावाला जेवायला मिळते, पैसे ठेवत नाही सर. पैसे ठेवत नाही. नाही आणि काहीच नाही. काय पैसे लागतच नाही. कोणी चहा पिणारे असते कुठलं की चहा पाचते लोक. बुड्या कुठं नाही, सुपारी म्हणा, साबण म्हणा, कपडे धुवायला लागत की परिक्रमा जायचं का संकल्प करूनच जायचं असते ना. बेसन सगळं सोडून आपल्या काही खर्चा साबण आपल्याकडे ते वारीमध्ये काय धंदे आता थोडे कमी झाले, तेवढे राहिले नाही. मग त्या काळात नाही होते लोक तेच सेवा करायची महाराजात. हा जे लुटीत होते बोरखेडीचा हिरालाल, हा. कुलीचा सगळं त्यानं परिक्रमा केली. त्याला वाटायचं इतके लोक लुटायलो तरी यायलेच. त्यानं परिक्रमा केल्यामुळे ते आता जेवायची व्यवस्था होते. हा उपरती झाली, परिवर्तन झालं. काय झाली उपरती झाली. हा त्याला सुसंग म्हणते. ही सुसंग सुसंगानं कुसंग म्हणजे कुस्सीत माणूस बदलतो. कळलं. महाराज वाल्मिक चांगला होता, पण त्याला गावडी तशी मिळाली लहानपणी, आणि त्या लहानपणी त्या टुकार पोरायच्या संगतीने टुकार बनले. बरं टुकार म्हणलं, ब्राह्मणाचं पोरगा असल्यामुळं, बुद्धिमान असल्यामुळं सगळ्याचा बॉस झाला, अध्यक्ष बनला. कोण ते बाकीचे ते हा म्हणलं की हा नाही, बाई ह्या म्हणलं की हा नाही, हे आपण मागं राहायचं म्हणजे सगळ्याचा मालक बनलं ते. आणि मग हे लुटायचे पैसे ह्याच्यापेक्षा आणून द्यायचे, आणि ह्यानं थोडे थोडे द्यायला द्यायचे, वाटून नाही. यानं वाटीतून घ्यायचे, यानं थोडे थोडे द्यायचे. एक मालकच बनलं, त्याचा राजा बनलं. अगाव काम केलं काय, कोणाला लुटायचे, कोणाला लुटायचे, कोणाला लुटायचे, कोणाला असा धंदा वाढला काय. लुटालूट पक्का लुटालूट सात. बरं एवढंच मात्र काय की त्यानं मोजून पाक केलं, असं वर्णन आहे. पाप केलं तरी गणित असावं, आणि पुण्य केलं तरी गणित असावं. काही केलं त्याला गणित असलेलं बरं असतंय, हे उपयोगाला यायचं. यानं पाप करायचं, एक ब्राह्मण मारल्यावर एक खडा रांगणात टाकायचा, रांगणात असे 7 रांजण भरली म्हणा. किती आता किती बामणं मारली होती कोणा वाल्मिकांना. असे बरे दुसरे गेले.
दया आली संताला नारदाला. नारद म्हणले वाल्या ले आगाव म्हणलाय, चांगल्या जरी कुठून बिघडलं बेकार झालं, सगळं फुल नाका जाईल असं म्हणून बेकार ह्या पोरानं त्याला जरा सुधाराव पैकी म्हणून मुद्दाम देवऋषी नारद त्या वाटेनं आले, मुद्दाम आले त्या वाटेनं आले. विनयाचा झंकार करीत करीत लोक सांगू लागले मागून तिकडे लोक की नारद मुनीला तुम्ही त्या वाटेनं नका जाऊ. पुढे लुटारू लोक आहेत आणि त्यात बॉस वाल्मिक आहे आणि त्याच्या तुम्ही अंगावर चालले. नारद म्हणले वाटेनं तर त्यात जायचे, काय व्हायचं असेल ते श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण गर्दा करीती. वाल्मिकांनी काय म्हणा धरलं पण त्याला म्हणला आला की पळू पळू की धरलंच मागत आला. टोंप्याची काठी होती जवळ, टोंप्याचं झाड असते बरं, त्याची काठी होती ठोकायचं. हा म्हणला जोगड्या. नारद थांबले, हसत मुख केलं नारदानं. दुःख नाही, गेले नाहीत नारद, हसत मुख केलं. ते म्हणजे थांबलो. काढ पैसे. कशाचे पैसे ते माझ्याकडे जोगड्या? मी जोगीच एक कमंडळू धंदा काय काही नाही वाटला द्यायला, काय देऊ तुला ठोकतो. आहे तुझ्याकडे पैसे, पैसे धक्के काढतोस तू, तर काढीत नाहीस तू पैसे. नारद म्हणले माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण तू असे धंदे करतो, तू खरा तर ब्राह्मण वंशातला एक बाबा, वरून पुत्रेस आणि ब्राह्मण वंशातल्या पोरानं असले धंदे करून बरं इतकं पाप करायला असतो. किती झालं पाप ते म्हणजे 7 रान भरले. अरे इतके ब्राह्मण मारले, कुठं फिरशील वाल्या, कुठं फिरशील असं म्हणून लागले नारद. ते म्हणजे काय लेकर बाळाचं पोट कसं भरू? अरे ठीक आहे, लेकर बाळाचं पोट भरायचे कष्ट करून भरावं, असं पाप करून भरू नये. पाप करावं ते आपल्याला, खातात ते कोण? लेकर बाळ. आणि भोगणार कोण? भोगणार कोण? मग मला वाटतं एवढं कळत असल्यावर 10 रुपयाच्या गणपती नाही, एवढं तर कळत आहे म्हणता तुम्ही. एवढं यात कसं घ्या वाटते आपल्याला असं म्हणते. माया कोणती माया? लय माणसं लबाड्या काय म्हणतात बाबा, पावल्याला लबाड बोलायला, पावल्याला लबाड बोलायले. हे कोणी गुत्तेदार असो का कोणी असो, देवळं बांधायले तरी लबाड बोलाय. लबाडच खरं नाहीच या लोकांसाठी. आणि कशासाठी देवदेव करते? भजने तर लय शांती लबाड, काही न फक्त टाळवाजीला तितकंच बघावं घ्यायचं, बाकी काहीच बघू नका. भजनी महाराजाचं शिकलेला बडबड. बरोबर आहे, नाही खरंय महाराज, हे महाराजांना शिकवले ना. लय बेकार. हा पहिले नव्हतं. अजिबात नाही, अजिबात नाही महाराज. इमानदार माणसं होते, इमानदार. जीव गेला तर हरकत नाही, पण ते लवाड बोलतच नव्हते. मी नाहीच असं, आणि नव्हतीच माणसं, पावल्याला लवाड झाले लोक. आणि आपण असं लोकांना लुटतो आणि घरच्या कंठाला येऊस तर मी कमी किंवा माणूस. आणि कोणा म्हणतंय लेकरा बाळासाठी करायलो, पोरासाठी करायलो. नाव घेतील पोर, पाप घेतील का आपला अर्ध? नाही. हे वाल्मिकाला शिकविलं नारदानं, तुझं पाप अर्ध तू करणार पाप, खायले घरचे पाप घेतेत का ते मला का घेणार नाहीत? का घेणार नाहीत मला? माया मी कमिळतोय आणि हे पापाचं तर हे खातेत म्हणला, आणि का घेणार नाहीत अर्ध पाप? एक कर वाल्या, मी इथंच थांबतो. तू तुझ्या बायकायला लेकरायला पाप घेतात का विचारून ये. ते मला जोकडा हुशार दिसायला विचाराय करणार जाऊ तर निष्ठून जाते नाही का? वा वा वा. तर तू निष्ठून जायचे ना कधी सांगितले नाही, निष्ठून जात नाही वाल्मिक, मी तसा कसा करीन, इथंच थांबतो. काही विश्वास नाही मला तो. मग तुला बांधून टाकून मग घरला जातो, विचारून घेतो. तसं कर म्हणले, टाक बांधून.
डोसकेबाज होतं चोराचं पोरग असल्यामुळे ते काय चोट शिकल्यामुळं असं बांधलं ते मागं. गोळी बांधल्यावर निसटून काढली हात म्हणून असे बांधले हात. म्हणजे ह्या हाताचा मेळ त्या हाताला त्या पाठीमागाची बाजूला मोठं झाड होतं त्या झाडाला हात पुरत नाही की हो कसं पुरला कसं काढता येईल आता सोडता तरी कसं येईल असं मागं बांधून टाकलं. आणि वाल्मिक आपले आमच्या नारदानात सहन केलं त्याचा अपमान काय वाटलं नाही की नीट करायचा होता ना नीट. मग असं बांधून टाकल्यावर वाल्या घरला गेला. वाल्या घरला गेल्यावर गेल्या गेल्या बायको होती पोरं होते. पोराला विचारलं बरोबर इकडे हे मी इतकं हे लोकांना लुटतो मारतो ठोकतो असं कमीवतो तुम्हाला आणून खाऊ घालतो मग हे पाप तुम्ही अर्ध घेता की नाही माझं. पोर म्हणजे बाबा तुम्ही कुठून आणाले काय करायले ह्या आम्हाला पत्ता नाही याचा संबंध बी आम्हाला नाही आणि तुम्हाला आम्ही असं करून आणा म्हणतही नाही. आम्ही म्हणलो का लुटून आणा म्हणून फक्त तुमचं काम आहे तुमचं लहानपणी आम्हाला जगवायचं पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं जगवावतो असल्या पद्धतीने जगवतात ते आम्हाला काय कसं लहान लेकराला काही अन्न माय बापांना कुठून मिळालं तर खावं लागतं आमचा धर्म आहे त्याप्रमाणे आम्ही वागतो. पण पापाची वाटी कधी होऊ शकत नाही असं पोराने उत्तर दिलं. तिथलं त्याचं अर्ध मनस्थिती बिघडली आरती मनस्थिती बिघडली. म्हणला अर्धांगिनी म्हणला बायको ती तरी पाप घेईन की नाही अर्धांगिनी म्हणून बायकोकडे गेला. बायकोला विचारलं की मी असं लुटतोय करतोय गावडेचं पाप घेत नाही म्हणजे मला हे लुटून खाल्लेलं हे पाप मी भोगणार का एकटा तू साथीला अर्धांगिनी तू अर्धी घेणार का नाही घेणार. ती हसली आणि ती म्हणली मला ह्याचं उत्तर मी देते तुम्हाला पण थांबा म्हणली बरं त्याची आई बाई आणि थांबा म्हणली घरात गेली. नकरेवाली होती बाई तिला जरा पटवून द्यायचं बघ. ती घरात गेली आणि खाल्लं गाडगं वरीन वडलं गाडगं खाली उतरंडी उगाच उतरल्या तिला काय होतंय काही काम नव्हतं फक्त नकार करायचा होता. ते गाडगे उतरले वाजू लागले. वाल्मिक म्हणला आता मी पाप विचारले घेतेस का नाही हे गाडगे उतरायले काय उतरले गाडगे दोन चार गाडगे उतरले त्या आवाज आला खळखळ खळखळ काय करे गाडगे उतरले म्हणजे त्यातली एक वस्तू बघू लागली असं घेता घेता दाटूनच इथून नव्हता काही नव्हता. मेले गे मा मेले गे मा मेले गे गेलो पोळ ती बोंबळाई मेले गे मा मेले गे चाव व्हायली तेव्हा काय झालं इथू चावला मला किती चावला गाडगं उठू लागले चावला लई धन व्हायली मला कोण नाही वाऱ्या म्हणला काय आता मी पाप विचारायला आलो आणि गेला काय तू चावला असं त्याला वाटलं. मग काय म्हणाली ती आई बाई मालक बघा तुम्ही अर्धांगी मी अर्धांगिनी आहे तुम्ही माझे सहा कार्य तर काही करा त्याच्यात ते अर्धी आग तुम्ही घ्या. कोण म्हणली ते म्हणला मूर्ख आहेस का तू ये दुखायलेली अर्धी आग मला कशी घेता येईल. मग ती म्हणजे माझी अर्धी आग तुम्हाला घेता येत नाही म्हणता तुमचं पाप मला अर्ध कसं मिळत मी कसं घेईन त्या अर्थात विचारा. बाईचं नवऱ्याचं पाप येत नसते बायकोला पुण्य येत असते. तुम्ही पुण्य करा अर्ध मला मिळते तुम्ही पाप करायले ते मला मिळणार नाही आणि मी जर पुण्य केलं असेल तर तुम्हाला अर्ध मिळेल. बरं काय माझं पुण्य तुम्हाला अर्ध मिळणार नाही मग माझं पाप तुम्हाला घ्यावं लागतं. कांटाळ्या तो गाल्या कोणाच्या ते म्हणला ह्याच्यासाठी तू तर मी उतरले असतो मला कळालं म्हणला की लकी गेला गेल्या गेल्या नारदाच्या पाया मस्त पहिला आधी हात सोडला पाया मस्त ठेवलं चांगली होती हो नीट केला बामून नीट त्याच्या बायका फाईन त्याच्या बायका फाईन महाराज खऱ्या आणि काय काय बायका खऱ्या असत्यात हो असत्यात काय काय बायका खऱ्या असतात. बरेच काही माणसं तुमच्या मनानं का इकडं कथा कीर्तनाला आपण काय मनाने येते काय याला काहीच आवड नसते बायको म्हणते असा लाकी तुम्ही बी आणि तिच्या नादाने हे रताळू येतो ठीक आहे. तुमच्या मनात काय मनातून येते बी असे किती टाकू तुम्हाला 100 10 तर दाखल बघ हे कोणाच्या नादाने आले
मी बायकोच्या नारायणात येतच नव्हतो आणि बरेच 4 धामाला लोक मला एकट्या त्याला वाटलं त्यांच्याकडे तर काय जागा नाही संपत जागा आहे उगं जागा शिल्लक नाही तो नाही कसंही करून दोघाचं तिकीट द्यावं कसंही करून दोघाचं तिकीट द्यावं म्हणतो एवढं घ्या मग मी एकदा म्हणलं काय करा त्यांना म्हणा तुम्ही एकटे काढा 2 जागा शिल्लक नाही 1 जागा देतो ते माणूस म्हणला मला तिची आव्हानं तेही यायला म्हणजे तू ती नाही म्हणल्यावर हे कसंच येत नाही हा. याचा अर्थ बरेच 50% लोक माधवराव बायकोमुळेच निघालेले असतात 4 धाम करायचं बरोबर आहे ना मग चांगले आहेत का कसे नशीब लागतं त्याला वाल्मिकाची बायको चांगली महाराज गेला पाया पडा नारदाच्या नारदाला म्हणलं महाराज चुकलं माझं हे कोणी अर्ज घेत नाही नारद म्हणजे कोणी घेतच नसतात वागा जन केले त्याला भरावं लागते जन केले त्याला भरावं लागते स्वतः केलं का स्वतःचं पाप स्वतःच भोगावं लागते याला कोणी अन्य जबाबदार नाही हा हे तुला मी सांगितलं होतं पण तुला कळलं नाही आता पश्चाताप डोळ्याला पाणी आलं खळखळा रडू लागला आणि पश्चातापेनं शुद्धता झाली अनुतापे आणि काय करेतील पापे तुकाराम महाराज म्हणजे अनुताप झाल्यावर पाप काय करते पळून जाते या लागी दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी न्हाला न्हावणी मद अंतू आला सर्व वारे त्याचं मागलं सगळं संपत आहे म्हणजे अनुताप झाला नारदाला वाल्याला आणि वाल्मिक म्हणला नारदाला महाराज येणं केलं प्रकारेनं आता मी कसा उद्धारेल आणि ह्या पापातून कसा मुक्त होईल ते मला पर्याय सांगा रडू लागला रडू नको म्हणले तू बोल करू नको तू वाया जावं लागलास म्हणून ह्या रस्त्यानं वाया यावं लागला तुला नीट करण्यामुळे चालू आहे तो आता एक कर इथं बस या झाडाखाली आणि झाडाखाली बसून मी सांगत त्या मंत्राचा जप कर ते म्हणजे हो सांगा काय सांग काय नाही म्हणले तो शुद्ध होऊन जाते राम 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 भगवंताचं नाम असं की सगळ्या पापाला भस्म करून टाकते तुझे किती पाप असू दे सगळे जाळून टाक तर तृणाग्नी मिळे हे नामे केले जपतारे तू फक्त नामस्मरण कर राम 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 येईना गेलं का तर जन्मभर मारा मारा म्हणला होता रामा रामा कधी म्हणलाच नव्हता मारा ह्या ठोका पिटा म्हणून मारा मारा शब्द उच्चारला तर ते म्हणजे मारा मारा मन तसंच मारा मारा तर रामा रामा होते की नाही बघा जास्त वेळ म्हणले हा जास्त वेळ म्हणले मारा 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 असं म्हणलं की रामा रामा आपोआप होत येते महाराज आणि मग असा जप केला किती वर्ष 12 वर्ष जे बसला त्याला बसविलं त्या नारदानं उपदेश केला मस्तका हात ठेवला 12 वर्षात वारुळ चढलं काय वारुळ वारुळ चढलं त्याच्या डोसक्यावर आणि हातात होता दंडा टोंप्यात त्या टोंप्या नावाचं एक झाड आहे त्या झाडाला पल्लव फुटले त्याचा वृक्ष तयार कोरडा होता ते लाकूड कोरड्या लाकडाला जसे ज्ञानोबाईने बरं काय अजानदंड वृक्ष आरोग्य अपार आणि स्थापिला समोरील समाधीशी माऊलीने ते दंड अजान वृक्षाची काठी होती हातात ती खवली तिला पाला समाधीच्या समोर वर्णन नाही ना अजान वृक्ष दंड आरोग्य अपार आणि ती माऊलीने काठी स्थापन केली तिला पाला फुटला तसा हे पाला टोंब्याला पाला फुटला त्याच्यावर झाड तयार झालं 12 वर्षात आणि तो हे चढलं त्या काळ वारुळ आपण वारुळ म्हणतो ते चढलं आणि मग 12 वर्षाला मुद्दाम नारदाची स्वारी त्या वाटेनं मुद्दाम आली आपला शिष्य इथं बसविलेला हुडकिलं तर त्या दिसत नाही गेला त्याच्या वारुळ चढलं ते काळ ते कान लावून ऐकू लागले मी दिलेला जप करायला का आणि जप ऐकू आला ज्या वारुळातून जप चालू आहे ऐकवाला रामा 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 ते मारा माराचा रामा झाला आणि मग वाल आमच्या नारदानं ते जे वारुळ आहे असं सपाट केलं म्हणजे काढलं ते मातुडं सारलं मधात हे कोण फक्त हाडं राहिली त्याला हाडं मास तिळभर बी नाही अंगावर कातडे म्हणून हाडे काय नाही आणि रामा 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 म्हणा ते वृक्ष तयार करायचा टोंप्याच्या हाताच्या काठीचा नारदाला दया आली मस्तका हात ठेवला शक्तिपात केला आणि त्या टेकडातून काढलं संस्कृत भाषेत वारुळाला वल्लिक म्हणतात काय म्हणतात वल्मिक
वल्मिक वल्मिक बरं वल्मिक असं वल्मिक म्हणून वारुळ आहे ना, आपण वारुळ म्हणतो पण त्याचं नाव संस्कृत मध्ये वल्मिक आहे. वल्मिक आणि त्या वल्मिकातून बाहेर निघाला म्हणून नाव पडलं वाल्मिक. लक्षात आलं? त्याचं मूळ नाव वाल्मिक नाही, त्या पोराचं मूळ नाव वाल्मिक नाही बरं. नाही नाही नाही, वल्मिकातून बाहेर काढला म्हणून वाल्मिक असं नाव त्या ऋषीचं तयार झालं. मस्तका हात ठेवला आणि सांगितलं नारदानं, तुझ्या मुखातून रामकथा होईल अनागत भासी. एवढं पाप तर झालंच, पाप खलास झालं, तू पुण्यवान झालास. आता इथून पुढे तुझ्या मुखातून अनागत भाष्य तयार होईल वाल्मिका आणि तू मोठा वक्ता होशील. माझा शिष्य आहेस तू. 100 कोटी रामायण करशील राम जन्माच्या अगोदर. तुला माझा आशीर्वाद. असा आशीर्वाद दिला आणि सांगितलं जा उत्तर प्रदेशात. कुठं? उत्तर प्रदेश. ही दक्षिण भारतातली कथा आहे. हो. हिवाळा इकडं वाले वाली वाली आहे ना, पंढरपूर वाटप वाले. वाले इकडची कथा आहे. या दंडकारणी होते, तिथून तिकडं झालं. कुठं? उत्तर प्रदेश. आणि तमसा नदीच्या काठावर राहू टाइम संपला. दुसऱ्या एका ऐकायला ते कुठं राहू लागला? तमसा नदीच्या काठावर वाल्मिकानं झोपडी बांधली आणि वाल्मिक ऋषी आता वारल्या कोळी होता गरीब झाला आणि वाल्मिक ऋषी झाला. आता 12 वर्ष नामस्मरण केले म्हणून आमचे तुळशीदासजी महाराज म्हणले तुळशी रामायणामध्ये काय म्हणले की जान आली कवी नाम प्रतापू भयो शुद्ध होई उलटा जापू. काय? जान आदि कवी नाम प्रतापू. नामाचा प्रताप आदि कवी वाल्मिकाला माहित आहे. कोण म्हणले? तुळशीदासजी महाराज. जान आदि कवी नाम प्रतापू. नामाचा प्रताप जाणतो आदि कवी. आदि कवी कोण? वाल्मिक. भयो शुद्ध होई उलटा जापू. आणि उलटा जप केला पण सुलटा झाला. रामा मारा मारा काय झालं? रामा रामा झालं आणि वाल्मिक शुद्ध झाला. महाराज तमसा नदीच्या काठावर राहिला. उत्तर प्रदेशात तमसा नदी गंगा नदीच्या पलीकडून अयोध्येच्या मधात पहिला रामाचा मुक्काम कुठं होता? अयोध्येतून निघाल्या. राम वनवासाला निघाले अयोध्येतून आणि पहिला मुक्काम कुठे पडला? तमसा नदी. ती तमसा नदी आता अयोध्येच्या प्रांतात आहे. तिथे हे राहत होते, त्या काठावर यांची झोपडी होती. आणि रामायण कसं स्फुरलं हे महाकाव्य त्यांच्या मुखात ती कथा तिथे घडलेली आहे. कुठं? तमसा नदीच्या काठावर. हे तुम्हाला दुसऱ्या एकाला सांगू, आता टाइम नाही. आणि मग त्याच्यामध्ये वाल्मिकानं प्रामुख्यानं नामाचं काय महत्व आहे राम नामाचं हे वर्णन केलेलं बरं त्या रामायणामध्ये. आणि त्या तमसा नदीच्या काठावरच रामायणाची सुरुवात झाली मला हरकत नाही. वाल्मिकाच्या मुखातून रामकथा प्रसवली त्याचा विचार आपण करणार आहोत. पण दुसऱ्या एका केला आपलं काय चाललंय पुरा